मराठी मालिका विश्वात रोज रोज नव्या चेहऱ्यांची भर पडत असते। अनेक कलाकार एखादी मालिका गाजवून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचतात आणि पुढे जाऊन अचानक गायब होऊन जातात। आज आम्ही अशाच काही कलाकारांची यादी घेऊन आलो आहोत, ज्यांनी एकेकाळी मालिका विश्व गाजवले होते, मात्र आता ते त्या क्षेत्रापासून दूर आहेत। नीलम शिर्के, वादळवाट, असंभव, साहेब बीबी आणि मी आणि राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे नीलम शिर्के। त्यांनी झक मारली बायको केली, पछाडलेला, गडबड गोंधळ यांसारख्या सिनेमातही कामं केली आहेत, परंतु सध्या त्या सिनेविश्वापासून लांब आहेत। त्यांनी राजकीय नेते उदय सामंत यांच्यासोबत लग्न केले असून सध्या त्या कुटुंबासह रत्नागिरीत वास्तव्यास आहेत। नेहा गद्रे, मन उधाण वाऱ्याचे आणि अजूनही सांद्रात आहे या मालिकांमधून आपल्या निरागस सुंदरतेने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे। तिने मोकळा श्वास आणि गडबड झाली या सिनेमातही काम केलंय। नेहाने ईशान बापटसोबत लग्न केलं, त्यानंतर नवऱ्यासोबत ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली आहे। लग्नानंतर परदेशात गेल्यामुळे नेहा सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे। रेश्मा नाईक, श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील शलाका चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती, मात्र मालिका सुरू असताना तिचे लग्न झाले आणि ती अमेरिकेला शिफ्ट झाली। तिने विवाहानंतर आपल्या वैवाहिक आयुष्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला। ती सध्या परदेशात असून प्रसिद्धीपासून दूर आहे। चैत्राली गोखले, अभिनेत्री चैत्राली गोखले आभाळमाया, इंद्रधनुष्य अशा गाजलेल्या मालिकांमध्ये झळकली होती, मात्र लग्नानंतर तिने मालिका विश्वाला रामराम ठोकला। लग्नानंतर ती अमेरिकेला निघून गेली। सध्या चैत्राली गोखले टेक्सासमध्ये राहते। सुजाता जोशी असंभव, शुभम करोती या मालिकांमध्ये झळकली आहे। साडेमडे 3, मध्यम वर्ग, जावई माझा भला यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलंय। सुजाताने 2014 साली लग्न केलं आणि नवऱ्यासोबत लंडनला स्थायिक झाली, मात्र तिने घेतलेल्या वकिलीच्या डिग्रीचा उपयोग केला आणि तिथे सॉलिसिटर म्हणून जॉब करत आहे। तिला आता एक गोंडस मुलगी देखील आहे। उमा पेंढारकर, अभिनेत्री उमा पेंढारकर हिला संगीत नाटकातून काम करत असताना स्वामिनी मालिकेत झळकण्याची संधी मिळाली। नंतर तिने अगबाई सुनबाई, योग योगेश्वर जयशंकर अशा मालिकांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत, मात्र लग्नानंतर ती पतीसोबत न्यूझीलंडला शिफ्ट झाली। सध्या अभिनय क्षेत्र सोडून ती आता स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवत आहे। ती निरनिराळ्या मेकअप टिप्स आणि तणाव कमी करण्याच्या पद्धती सांगताना दिसते। सारा श्रवण हिने देवयानी, अनोळखी, तू तिथं मी, माझ्या माहेरा या मालिकांमध्ये काम केलंय। याशिवाय एकापेक्षा एक या डान्सिंग रियालिटी शोमध्ये आपल्या डान्सची झलक तिने दाखवली। साराने व्हॉट अबाउट सावरकर, शिकारी, रंग हे प्रेमाचे यांसारख्या सिनेमातही काम केलंय। 2014 साली ती आपला बालमित्र गणेश सोनवणे ह्याच्याशी विवाहबद्ध झाली। यानंतर 2020 साली अभिनय क्षेत्र सोडून ती दुबईला निघून गेली। सारा सध्या दुबईतच स्थायिक झाली आहे। गार्गी फुले, निळू फुले ह्यांच्या कन्या गार्गी फुले यांनी तुला पाहते रे, कट्टीबट्टी, सुंदरा मनामध्ये भरली, राजा राणीची जोडी, शुभ विवाह, इंद्रायणी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलंय। तसेच त्यांनी नवरदेव, BSc ॲग्री आणि मसाला या चित्रपटांमध्येही काम केलंय, मात्र कलाक्षेत्र बेभरवशा असल्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकलाय। आता त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलंय। सध्या त्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करत आहेत। पल्लवी सुभाष, पल्लवी हिने 4 दिवस सासूचे, साहेब बीबी आणि मी, कुंतदा हृदय हे या मराठी मालिकांमध्ये काम केलंय। तसेच तिने अनेक हिंदी मालिका गाजवल्या आहेत। हॅपी जर्नी, असा मी अशी ती, पोलिसाची बायको, प्रेमसूत्र अशा चित्रपटांमध्ये तिने कामं केली आहेत। सध्या ती मराठी मालिका विश्वापासून लांब आहे, मात्र अजूनही ती अनेक जाहिरातींमध्ये झळकत असते। कादंबरी कदम, लोकप्रिय अभिनेत्री कादंबरी कदम ही इंद्रधनुष्य, अवघाच्या संसार, तुझविण सख्या रे या मराठी TV शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती। तिने ही पोरगी कोणाची, आघात, क्षणभर विश्रांती या सिनेमातही काम केलंय। 2016 मध्ये तिने सिनेमॅटोग्राफर अविनाशसोबत लग्नगाठ बांधली। त्यानंतर मात्र कादंबरीने अभिनयापासून दूर जात आपलं संपूर्ण लक्ष कौटुंबिक जीवनाकडे वळवलं। सध्या ती 4 चौघी नाटकात काम करत आहे, मात्र मालिकांचे कामाचे तास जास्त असल्यामुळे तिने मालिका विश्वात काम करणं सोडून दिले। संजू धार्डीकर, अभिनेत्री संजू धार्डीकर यांनी सुरुवातीला दामिनी, आभाळमाया या अतिशय गाजलेल्या मालिकेत काम केलं आहे। तसेच सावरखेडा एक गाव या सिनेमातही त्या दिसल्या होत्या। 2003 साली त्या मिलिंद रहाते यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या। त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडून दिले। संजू सध्या स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवत आहेत।
तर या होत्या मराठी मालिका गाजवणाऱ्या अभिनेत्र्या ज्यांनी एकेकाळी मालिका विश्व गाजवले होते, मात्र सध्या त्या मालिका विश्वापासून लांब आहेत। या यादीत कोणती अभिनेत्री राहिली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी मालिका विश्व आणि सिने सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।